अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात बदल करण्याच्या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशासकीय विधेयक मी या ठिकाणी मांडलेलं आहे। अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888च्या कलम 63 अन्वये मुंबई महानगरपालिकेत स्वेच्छानिधीने काही विशिष्ट गोष्टींसाठी पूर्णता किंवा अंशतः तरतूद करता येईल अशी तरतूद आहे। तसेच उक्त अधिनियमाच्या कलम 61 अन्वये काही विशिष्ट गोष्टींसाठी पुरेशी तरतूद करणे मुंबई महानगरपालिकेवर बंधनकारक करण्यात आले आहे। त्यातल्या उक्त अधिनियमाच्या कलम 63 मध्ये मुंबई शहर व उपनगरातील सार्वजनिक उपवने, उद्याने आणि मनोरंजनासाठी जागा उभारणे, त्या सुस्थितीत ठेवणे याबाबतची तरतूद आहे। या उक्त अधिनियमामध्ये सदर तरतूद ज्यावेळेला करण्यात आली त्यावेळेला मुंबई शहर व उपनगरातील लोकसंख्या, विद्यमान परिस्थिती याच्यामध्ये आणि आत्ताच्या स्थितीमध्ये लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। आणि दुर्दैवाने आपण हे पाहतो की मुंबई शहरातल्या जी आरक्षण उद्यानं करतायत, प्लेग्राऊंड करतायत, अशा आरक्षणांवर दुर्दैवाने अतिक्रमण या ठिकाणी झालेलं आपण पाहतो। पण या प्रकारची उद्यानं, प्लेग्राऊंड ही वेगवेगळ्या संस्थांना भाडे तत्वावर केअरटेकर म्हणून देण्याची तरतूद या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यात आहे। आणि त्या तरतुदीमुळे या ठिकाणचे मनोरंजनाचे जे भूखंड असतात ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांना यापूर्वी दिले गेलेत, आत्ताही देण्याचं काम चालू आहे। अध्यक्ष महोदय, या विषयाकरता मुंबई शहरामध्ये सिटी स्पेस सारख्या काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत आणि यातल्या अनेकांचं हे म्हणणं आहे आणि ते खरंही आहे की अशा पद्धतीने भूखंड करारावर दिल्यानंतर त्या उद्यानाचा, त्या मैदानाचा वापर जो या नियमानुसार सर्वसामान्य लोकांकरता झाला पाहिजे, पण दुर्दैवाने जर का याचं आपण ऑडिट केलं आणि लोकांच्या तक्रारी लक्षात घेतल्या तर आपल्या हे लक्षात येतं की अनेक ज्या संस्थांना आरजी प्लॉट असतील, मैदानं असतील, उद्यानं असतील, ही केअरटेकर पॉलिसीच्या अंतर्गत त्या ठिकाणी दिली गेलेली आहेत, त्याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जातो। मुंबईकर शहरातल्या सर्वसामान्य लोकांकरता त्या ठिकाणी या आरक्षणांची निर्मिती केली गेली आहे आणि सर्वसामान्य मुंबईकराला जात, पात, धर्म, प्रांत या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जो मुंबईचा रहिवासी आहे, जो मुंबईकर नागरिक आहे, त्याच्याकरता या उद्यानांचा, आरजी प्लॉट्सचा उपयोग झाला पाहिजे। पण माझ्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत अध्यक्ष महोदय की या संस्थांना हे आरजी प्लॉट्स दिल्यानंतर त्याचा गैरव्यापार केला जातो। त्यातल्या अनेक ठिकाणी त्या ठिकाणी अनाठायी चार्जेस हे तिथे लावले जातात आणि मग त्या अवास्तव जे चार्जेस घेतले जातात त्यातून सर्वसामान्य घरातल्या मुलांना त्या उद्यानांचा किंवा त्या आरजी प्लॉटचा आरक्षणाचा फायदा हा जो मिळायला पाहिजे तो त्या ठिकाणी मिळत नाही। आणि त्यामुळे आता आपण मुंबई शहराचा 2034चा DP तयार केला आहे। याच्यामध्ये ॲकोमोडेशन रिझर्वेशनची तरतूद आहे। या ॲकोमोडेशन रिझर्वेशनच्या अंतर्गत सुद्धा अनेक आरक्षणं बांधून आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत। अध्यक्ष महोदय, सद्यस्थितीला 1100 पेक्षा अधिक रिक्रिएशन ग्राउंड ही मुंबई शहरामध्ये आहेत। 600 पेक्षा जास्त उद्यानाची रिझर्वेशन्स आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन उद्यानं ही विकसित केली जातील। आणि या उद्यानामध्ये मग किती वाजता यायचं, सकाळी कसं यायचं नाही, आल्यानंतर त्या ठिकाणी कसं काय व्यवहार करायचा, असे अनेक कठोर नियम हे त्या ठिकाणी घातले जातात। आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ऑब्लिगेटरी ड्युटीज आहेत, ज्या त्यांच्यावर बंधनकारक आहेत, अशा कामांचं सुद्धा त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये उल्लेख आहे। त्यामुळे या अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून माझी
या सदनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांकडे आपल्याकडे ही आग्रहाची मागणी आहे की आपण मुंबई शहरातल्या सर्वसामान्य जनतेचा जर का कानोसा घेतला तर मुंबईकर जनता या ठिकाणी हे सांगते की हे आरजी प्लॉट्स, ही उद्यानं, याचं संरक्षण करणं, याचं संवर्धन करणं, याची देखभाल करणं हे मुंबई महानगरपालिकेची ऑब्लिगेटरी ड्युटी असली पाहिजे. अशा प्रकारचा कायदा असला पाहिजे. सुदैवाने मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटी रुपये, हजारो कोटींच्या ठेवी या मुंबई महानगरपालिकेकडे आहेत आणि त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेला कुठलीही आर्थिक चणचण ही अजिबात नाहीये आणि त्यामुळे ही मोकळ्या जागा या मुंबई शहराची एका अर्थाने फुफ्फुस आहेत आणि त्यामुळे माझी या अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून मुंबई शहर व उपनगरातील सार्वजनिक उपवने, उद्याने, मनोरंजनासाठी असलेल्या जागा यांचे परिरक्षण व व्यवस्थापन करणे ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या कलम 61 मध्ये अंतर्भूत केली पाहिजे अशी मागणी या माझ्या अशासकीय विधेयकाच्या माध्यमातून मी करतोय आणि मला विश्वास आहे की सरकार या संदर्भामध्ये सकारात्मक भूमिका घेईल आणि या संदर्भातली योग्य ती कायद्यातली तरतूद, कायद्यातली दुरुस्ती येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये करेल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो.